तो स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या या चॅनलवरती. आणि निघतोय मित्रांनो आपल्या दिशेनं. नेहमीप्रमाणे पाऊस वगैरे आता थांबलेला आहे आणि वातावरण सध्या आता थोडं शांत आहे. मी म्हटलं जरा निघून येतो. आणि मित्रांनो, तुम्ही आपल्या फेसबुकला आतापर्यंत जर फॉलो वगैरे नसेल केलं तो फॉलो नक्कीच करा आणि इन्स्टाला पण फॉलो करा. आणि शक्य जर झालेच तर आपल्या ट्विटरला देखील फॉलो करा. लिंक आपल्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दिलेली असते. आणि व्हिडिओला थोडं प्रेम देत चला, एवढं चांगलं असेल. मित्रांनो, एक गोष्ट तुमच्याशी थोडी शेअर करायची आहे, थोडे जास्त वेळ नाही घेणार. माणसाच्या असण्यावरून किंवा दिसण्यावरून कधीच कुणाला ठरवू नका की व्यक्ती कसा आहे म्हणून. त्याला बघितल्यानंतर त्याचे स्वभाव गुण बघा, त्याची वागणूक बघा, तो कसा आहे. छान असेल तर त्याला न काही बोलता तर त्याला छानच मनामध्ये ठेवू. आणि वाईट असेल तरी देखील मनात ठेवून बोला. अति जास्त जर बेकार वागणूक असेल तर शक्यतो तुम्ही त्याला बोलू शकता. त्याच्या वागणुकीच्या पद्धतीने जशी काय उदाहरणाच्या याच्यानुसार घ्याल तर कपड्यांवरून नेहमी ठरवलं जातं की व्यक्ती कसा आहे. जुने कपडे असतील, नेहमी एकसारखेच कपडे घालत असतील, अशावरनं नेहमी ठरवलं जातं. तो एवढं सांगणं असेल की प्लीज ठरवू नका. काही माणसांना तर 2 वेळचे जेवणसुद्धा मिळत नाही. एवढी देशात बेरोजगारी देखील वाढलेली आहे. आणि कापडावर तर नक्कीच ठरवू नका. काही लोकांच्या अंगावर देखील कापड वगैरे नाही आहेत. एवढं दुर्दैव आहे. त्यामुळे कधीच कोणाला काही ठरवू नका, एवढं सांगतो. तो निघतोय मित्रांनो, जास्त विषय न करता बनत राहू आपल्या ब्लॉगमध्ये. इंडिकेटरचा पता नाही बाबा. तू देशील बरं 50 तर 50 रुपयाला देशील. मागचे गिऱ्हाईक पुढे जातात. माणसाला किंमतच नाही. पैसे यार प्रत्येकजण देत असतो. बघ तो एवढं बेटिंग संपवता करा. खूप काय मित्रांनो खरं यार. म्हणजे मुली आहेत म्हणून पटकन अगोदर पुढे त्यांना द्यायचं आणि मुलं राहिलं की रांगेत उभं राहायचं. तो बॅड सर्विस, व्हेरी बॅड. असं काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. बोललं ना, पैसे प्रत्येकजण देतात. सर्विस अशी द्यायची की जेणेकरून ग्राहक आपल्यापर्यंत परत यायला हवा. आणि याच्याकडे उलट आहे.
तर ट्रॅफिक बघू शकता मित्रांनो, ट्रॅफिक पूर्ण जाम झालेलं आहे, पूर्ण रांगात लागलेलं आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओला इथं करतोय. व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनलवरती पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार.